GR मधून पात्र हा शब्द वगळल्यावरून छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतलेला आहे। जरांगेंच्या सांगण्यावरून GR मधून सरकारने हा शब्द वगळला असा भुजबळांनी आरोप केलाय। सरकारने काढलेल्या पहिल्या GR मध्ये पात्र शब्द होता असा भुजबळांचा दावा आहे। हा संदिग्ध GR मागे घ्या अन्यथा राज्यात अराजक माजेल असा त्यांनी सरकारला इशारा सुद्धा दिलेला आहे। आणि हे दोन GR पुढारी न्यूजच्या हाती लागलेले आहेत, ज्यामध्ये पहिला GR ज्यामध्ये पात्र शब्द होता जो छगन भुजबळांनी दावा केलेला आहे आणि हा पात्र शब्द जरांगेंच्या सांगण्यावरून वगळला असा त्यांनी उल्लेख केलाय। जो GR मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आलेला होता। आधीच्या GR मधला पात्र शब्द वगळल्यामुळे ओबीसींचं मोठं नुकसान होणार आहे असा दावा भुजबळांनी केलेला आहे। एक तासाच्या आत जरांगे यांनी सांगितलं की हा पात्र शब्द काढून आणा आणि दुसरा GR घेऊया। मंत्र्यांना तिथेच बसवलं आणि हा दुसरा GR निघाला ज्याच्यामध्ये पात्र हा शब्द गेला आणि सरळ लिहिलं मराठा समाजाच्या व्यक्तींना पात्र। मग याच्यातून काय समजायचं? आणि स्वतः जरांगेने सांगितलं मी स्वतः सगळं बरोबर करून घेतलेलं आहे, दुरुस्त करून घेतलेलं आहे। 3 कोटी लोक आता झालेले आहेत, मराठा समाजाचे सगळे कुंभी झालेले आहेत। केवळ शपथपत्राच्या आधारे जातीचा निर्णय घेणे हे भारतात कुठेही मान्य नाही। आरक्षणासारख्या संवैधानिक विषयावर अशा प्रक्रियेचा अवलंब करणे धोकादायक आहे आणि म्हणून त्या सगळ्याचा विचार करून 2/9/25चा निर्णय जो आहे त्याच्यातली संदिग्धता दूर करावी किंवा मागे घ्यावा, अन्यथा राज्यामध्ये तणाव आणि अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे। हे पत्र आम्ही काल त्यांना दिलेलं आहे।